आदरणीय आदरणीय विचारमंच आणि विचारमंचावर आमचे मार्गदर्शक आणि ज्यांच्यामुळं मला तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्याशी 2 तारखेला भेटण्याची संधी मिळाली आणि तिथं मुख्यमंत्र्यांनी स्वतः आम्हाला वेळ दिला, 2.5 ते 3 तास वेळ दिला आणि त्यांनी त्यांची भूमिका मांडली आणि त्यांची भूमिका हीच आहे की हे राष्ट्र कसं सुंदर आणि सुदृढ करायचं आहे. त्यांचं म्हणणं हेच होतं की हा एकेकाळी आपला 90 लाख स्क्वेअर किलोमीटर असलेला देश आज फक्त 30 ते 32 लाख ह्याला, तर हा राहिलेला जो पण आहे भूभाग आपल्याकडे त्याला सुंदर सुदृढ करणं गरजेचं आहे. आणि मी तिथं एक विषय मांडला कारण त्यांचं जे वक्तव्य होतं त्यांचा जोर होता पाण्यावरती आणि किसान म्हणजे शेतकऱ्यांचा विषय घेऊन ते तेलंगणामध्ये सक्सेसफुल स्टोरी आहे, ते अण्णा आपल्याशी बोलताना सांगतीलच, मी त्याच्यावर जास्त बोलणार नाही. पण मी आपल्याला सांगू इच्छितो, मी 10 मिनिटं घेणार आहे, जास्त वेळ घेणार नाही. बघा, आमच्या सैनिकांचं जीवन एखाद्या साधू संन्यासासारखं फकीरासारखं असतं. आम्ही जेव्हा सीमेवर असतो त्यावेळेला सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजल्यापर्यंत, संध्याकाळी 7 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी 7 वाजल्यापर्यंत तिथं म्हणजे 24 तास आणि ड्युटी. आणि आम्ही जेव्हा तिथं 3 वर्ष राहतो तर खऱ्या अर्थाने 9 वर्षाचं काम केलेलं असतं. आणि आपल्याला माहिती आहे आम्ही खरंच सैनिक म्हणजे एखाद्या साधू संन्यासासारखं फकीरासारखं तिथं राहावं लागतं. मग होळी असेल, दिवाळी असेल, काही घरात हादसा झाला असेल तर तुम्हाला सुट्टी मिळत नाही, सगळं तिथंच करावं लागतं. आता 73 साली माझ्या बहिणीचं लग्न झालं तर मला हे दरवाजा बंद करता कसं आवाज येतो तो, तर 73 साली नंतर द्या सर, नंतर द्या. 73 साली माझ्या बहिणीचं लग्न झालं तर मला येता आलं नाही, कारण आम्ही जिथं पोस्टिंग होतो तर 15 दिवस तिथं पत्र यायला वेळ लागायचे. तर एनिवे सांगायचा उद्देश काय, तर त्यावेळेला समाजाने आमच्या आई वडिलांची, बहीण भावांची, कुटुंबाची काळजी घेतलेली असते. म्हणून आम्हाला असं वाटलं की निवृत्तीनंतर आपण समाजासाठी काम करणं गरजेचं आहे, आपल्याला ऋण फेडणं गरजेचं आहे. आपल्याला माहिती आहे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आपल्याला 3 ऋण फेडायचे असतात, एक पितृऋण, मातृऋण आणि राष्ट्रऋण. तर माझी ही संकल्पना होती की निवृत्तीनंतर आपण राष्ट्रऋण फेडण्यासाठी पूर्ण वेळ द्यायचा. आणि त्याच्यात 3-4 विषय फार महत्वाचे होते. एक वाटलं की राष्ट्रीय एकात्मतेवरती काम होणं गरजेचं आहे, पर्यावरण संरक्षणाबद्दल काम होणं गरजेचं आहे आणि आमच्या सैनिकांच्या त्याला म्हणतो ना सैनिकांच्या आमच्या कल्याणकारी काम होणं गरजेचं आहे. आता हे अहंकार म्हणून सांगत नाही पण अलंकार म्हणून सांगतो. मला 71 साली लढाईमध्ये लागलं होतं, मी मरता वाचलो आणि माझ्याबरोबर 6 अधिकारी आणि 37 जवान मारले गेले होते. आता आपण आजकाल बघतो की शव आलं आमच्या एखाद्या जवानाचं तर ते तिरंगामध्ये लपटून येतं, कलेक्टर सल्यूट करतात, सगळेजण सल्यूट करतात. पण त्यावेळेला आम्ही अक्षरशः नाल्यामध्ये त्या डेड बॉडी टाकून त्याच्यावरती डिझेल टाकून जाळलं. तर ही सच्चाई, ही व्यथा आहे, माहिती होणं गरजेचं आहे आपल्याला. आणि मी जेव्हा हॉस्पिटलमधून बाहेर आलो, म्हणजे हॉस्पिटलमध्ये असताना माझ्या कमांडिंग ऑफिसरने मला सांगितलं, आता ते नाही आहे बिचारे, वाढले ते सुद्धा, ते म्हणजे सुरेश, दिस इज अ बोनस लाईफ, यू हॅव लॉस्ट सो मेनी मेन, 6 ऑफिसर्स अँड 37 मेन, सो यू हॅव टू डू गुड टू द ह्युमॅनिटी. मग तो विचार घेऊन आम्ही काम करतोय. तर आम्हाला वाटलं की पाण्यावरती सुद्धा काम करणं गरजेचं आहे, पर्यावरणावरती काम करणं गरजेचं आहे. आता आम्ही खडकवासल्यात काय करतो ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, अण्णांना पण माहिती आहे, पण तरी पण थोडं नक्षल मध्ये सांगतो. ज्या देशामध्ये पाणी असेल तो देश महासत्ता होईल. आजच्या घटकेला जगामध्ये 60 ते 65 हजार धरणं आहेत, त्याच्यातली 20 ते 22 हजार धरणं चीनमध्ये आहेत. आणि चीनमध्ये 5 वर्षापूर्वी मी तिथल्या अभ्यास दौऱ्यावर गेलो होतो, तर तिथं त्यांनी 3 गॉर्जेस डॅम म्हणून बांधले, जगातलं सर्वात मोठं धरण त्यांनी बांधलेलं आहे. त्यांचं पाण्याचं नियोजन फार सुंदर आहे. एनिवे आपण आपल्या भारताकडे घेऊया. भारतामध्ये फक्त 5,000 धरण आहेत. भात्रा, नामगल म्हणजे पंजाब पासून पेरियार म्हणजे केरळापर्यंत 5,000 धरण आहेत आणि सगळी धरणं गाळाने भरलेली आहेत. महाराष्ट्राकडे येऊया आपण. आता महाराष्ट्रामध्ये अंदाजे 500 धरणं आहेत. आता व्यथा बघा कशी आहे, महाराष्ट्रातली सुद्धा सगळी धरणं गाळाने भरलेली आहेत. आता गेल्या 2 वर्षापूर्वी मला नाशिकला बोलवलं होतं तिथल्या इंजिनिअरिंगच्या स्टुडंट्सनी एका सेमिनारसाठी, आणि माझं वक्तव्य ऐकून त्यांना खूप आवडलं. म्हणजे पाण्यावरती आणि पर्यावरणावरती मी जे बोललो, कारण ते म्हटले सर तुम्ही इतकं सुंदर बोलला पण तुम्हाला एक आश्चर्य दाखवायचं, जेवण झाल्यानंतर तुम्हाला आम्ही घेऊन जाणार. एनिवे जेवण झाल्यानंतर त्यांचे प्रिन्सिपल आणि आम्ही गेलो. तिथून 30 किलोमीटर नांदूर मधमेश्वर म्हणून एक धरण आहे
आणि आश्चर्य असं आहे ते 90% गाळाने भरलंय आणि तिथं 2 पक्षी काही येऊन बसले असतील तर त्याला पक्षी अभयारण्य डिक्लेअर केलं आणि तिथं त्या धरणाच्या खालच्या बाजूला दररोज 3-4 शेतकरी आत्महत्या करतायत. आता शेतकऱ्यांच्या मुली आत्महत्या करतायत. तसंच आपण बघितलं हतनूर जळगाव जवळ ते सुद्धा जवळ 70% गाळाने भरले आणि ती सोनं आहे ते माती सगळी पडून आहे त्याच्यात. तर तिथले शेतकरी सुद्धा आम्हाला फोन करतात बोले सर आप फौजी लोगों ने पुणे में खड़कवासला में बड़ा अच्छा काम किया है आप हमारी यादी करो. हमने कहा भैया हमारे पास जितनी ताकत है उसमें हम काम कर रहे हैं. आता तिथं सुद्धा काय होतं पहिला पाऊस पडला की धरण भरतंय आणि दुसरा पाऊस आला की मग मीडियावाले दाखवतात 28 दरवाजे उघडले पाणीच पाणी. अरे महिन्याभरानंतर प्यायला बोंबलायला पाणी नसतं. आता तिथं सुद्धा शेतकरी आत्महत्या करतात त्याच्या मुली आत्महत्या करतात. आता काल आमच्याकडे पुण्यात पाणी नव्हतं. अरे पाऊस पडते पाणी नाहीये. आता आपण आपल्या पुण्याकडे येऊया. पुण्याचं आपलं खडकवासला धरण 1879 साली महात्मा ज्योतिबा फुलेंनी बांधलं. त्यांनी स्वतःच्या घरातला वाड्यातला आड पण आपल्या गोरगरिबांसाठी उघडा केलं. त्यावेळेला त्यांनी ते धरण बांधलं. तर ह्या 22 किलोमीटर परीघ असलेल्या तलावामध्ये 4 TMC अंदाजे 4 TMC पाणी होतं आणि लोकसंख्या पुण्याची 1,00,000, 1.5 लाख, 2 लाखच्या आसपासच होती. आज 140 वर्षानंतर तिथं फक्त 1.5 TMC पाणी आहे आणि लोकसंख्या झाली 55-60 लाख आणि पुढच्या 2 वर्षात ती होणार आहे 90 लाख. कारण सरकारला पुणे हे स्मार्ट सिटी पाहिजे. आता स्मार्ट सिटी म्हटलं म्हणजे बाकी सगळीकडनं लोक येणार. म्हणजे आपल्याला जसं अर्थशास्त्रामध्ये शिकवतात मागणी आणि पुरवठा. तुमची मागणी दर दिवसाला वाढते आणि पुरवठा का कमी झालाय तर आपल्या कॅचमेंट एरियामध्ये मोठ्या प्रमाणात झाडतोड झालेली आहे, अतिक्रमणं झालेली आहेत. एनिवे आता हा प्रश्न घेऊन आम्ही जेव्हा सरकारकडे गेलो 15 वर्षापूर्वी आम्ही म्हटलं पाण्याची ही समस्या आहे. मार्च महिना शुरू होती सभी जगह पे किल्लत हो जाती है. तो बोले ऐसे करते हम लोग आम्ही धरणाची भिंत 5 फुटांनी वाढवतो. आम्ही म्हटलं तसं जर केलं तर अजून हजारो हेक्टर पाण्याखाली जाईल. अजून तुम्ही शेतकऱ्यांना बेघर कराल. आम्ही त्याच्यावरती आंदोलन केलं आणि आम्ही म्हटलं की एक चांगला आणि सुंदर असा पर्याय आम्ही त्यांना दिला. जेव्हा मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये जेव्हा पाणी पुढे सरकतं त्यावेळेला हा 22 किलोमीटरचा जो तलाव आहे नागडा उघडा होतो. मग तिथं 1 एकर 2 एकर 5 एकर 10 एकर 100 एकर 700 एकराची अशी पठारं झाली आहेत आणि ही पठारं म्हणजे ते इतकी जादुई मट्टी आहे. कॅचमेंट एरियामधून आमचा अभ्यास आहे गेल्या 25 वर्षाचा दरवर्षी 1 ते 1.5 फूट माती वाहून येते आणि ते माती म्हणजे जमिनीचं फुल आहे आणि त्याचं कारण हे आहे की सगळं ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ग्राउंड कव्हर हॅज बीन कम्प्लिटली रॅन्साइड. त्याच्यामुळे ती माती वाहून येते आणि हे जमिनीचं फुल आहे. 1 इंच जमीन तयार व्हायला 1000 वर्ष लागतात. एनिवे ती सगळी माती येऊन म्हणजे धरणामध्ये पाणी कमी आणि माती जास्त. तर आम्ही ही माती आता गेल्या 15 वर्षामध्ये आम्ही आजपर्यंत 25 लाख आपल्याला कल्पना आहे 25 ते 26 लाख माती काढली आणि शेतकऱ्यांना आम्ही ती दिली. तिथल्या 28 गावातल्या शेतकऱ्यांना दिली. आम्ही जेव्हा 1 ट्रक माती बाहेर काढतो त्यावेळेला 1 टँकर इतकं पाणी तिथं राहतं. आज तुम्ही गुणाकार करा. टँकर 10,000चे पण असतात 12,000चे पण असतात. 10,000चा जर टँकर जरी आपण धरला 25 गुणिले 10,000 इतकं मिलियन्स ऑफ लिटर्स ऑफ वॉटर होईल आणि सायंटिफिक टर्म्स म्हणजे इंरिगेशनच्या लँग्वेजमध्ये त्याची व्हॅल्यू होईल 0.20 TMC आणि 0.20 TMC जर तुम्हाला धरण बांधायचं असेल तर तुम्हाला मिनिमम 3 ते 5,000 कोटी लागतील आणि वेळ किती जाईल ते माहित नाही किती होईल. तर सांगायचा उद्देश काय आम्ही जे काम करतोय ते सरांना भावलं आणि आम्हाला ते स्वतः घेऊन गेले हैदराबादला. त्याच्याबद्दल ते बोलतीलच पुढं त्यांना कारण त्यांचंच मुख्य आपल्याला ऐकायचं. पण हे सांगणं जरुरी आहे की मुख्यमंत्र्यांना तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना ते फार भावलं आणि त्यांचं तर तिथं तेलंगणामध्ये काम आहेच. तिथं त्यांनी कितीतरी तळी केली त्यांनी मोठ्या प्रमाणात काम आहे आणि त्यांना पण वाटतं की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्याकडे सुद्धा हे मोठ्या प्रमाणात काम व्हावं आणि म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं की बघ तुम्ही आमच्या पक्षामध्ये या आणि तुम्ही सर्व सैनिक आमच्याबरोबर जर आला तर जसं मगाशी कुठे जाधव साहेब तुम्ही म्हटला सैनिक आणि किसान जर एकत्र आले तर आपण हा देश घडवू शकतो. जसं सुरुवातीला मी म्हटलं आणि आम्हाला नाहीतरी आर्मीमध्ये शिकवलं जातं इफ एट ऑल थर्ड वर्ल्ड वॉर हॅज टू टेक प्लेस इट विल बी ओनली फॉर वॉटर. पाण्यासाठीच याचं पुढचं युद्ध होणार आहे आणि हे भयानक परिस्थिती आहे. आता बघा तुम्ही रस्त्यावर चालता येत नाही. पुढच्या 2 वर्षात तर तुम्ही चालू शकणार नाही. 90 लाख लोकसंख्या म्हणजे लोकसंख्येचा भस्मासूर तर आहेच आहे त्याच्यावर तर कोणी बोलतच नाही. पण बाकी काय तर म्हणून आपल्याला एक 1 पॉइंट अजेंडा घेऊन काम करणं गरजेचं आहे. जसं चंद्रशेखर रावांनी तिथं तेलंगणामध्ये केलं ते मॉडेल आपल्याला इथं रिप्लिकेट करायचं आणि त्याच्यासाठी आमचे भारत राष्ट्र समितीचे काही पदाधिकारी आलेले आहेत तिथं. तुम्ही त्यांचं वक्तव्य ऐकलंच आणि आपल्याला हा देश
आपला महाराष्ट्र सुंदर आणि सुदृढ करायचा आहे. महाराष्ट्रातली आपल्याला 500 धरणं सुद्धा पुढच्या 3 वर्षात स्वच्छ करायचे आणि आपण ते लोकसहभागातून केलंय. ज्याला आपण मराठीत म्हणतो गाव करेल ते राव काय करेल. तुम्ही लोक आम्हाला सैनिकांना क्रेडिट देत आहे, पण अरे आम्हाला क्रेडिट नका देऊ. आज 250 गणपती मंडळ आमच्या बरोबर होती, रोटरी, लायन्स सगळे आमच्या बरोबर होते आणि हे लोकसहभागातून केलंय. आता दररोज शाळेचे विद्यार्थी, कॉलेजचे विद्यार्थी, NSS, NCC सगळ्यांनी येऊन ते लोकसहभागातून काम आम्ही उभं केलेलं आहे. तर असंच काम आपण 500 धरणावर पण करू शकतो आणि आपल्याकडे फक्त 3च महिने आपल्याकडे तो विंडो पिरियड असतो, मार्च टू जून. या 3 महिन्यातच आपण हे करू शकतो आणि हे माती काळं सोनं आहे. जर आपण महाराष्ट्रातली 500 धरणं जर लोकसहभागातून पुढच्या वर्षी केली, केसीआर राव साहेबांना आम्ही विनंती केली आपण 500 धरणं लोकसभागातून करायचे. फक्त त्याला दिशा देणं गरजेचं आहे. तिथे दिशा द्यायला तयार आहेत. तर तुम्ही विश्वास नाही करणार, तुमचे 25 ते 30 हजार कोटीची युरियाची सबसिडी वाचेल. जे तुम्ही जाधव साहेब मातीवरच काम करताय, तर तुम्हाला मग तो पैसा देता येईल कुठं, एज्युकेशन आणि हेल्थला. आता गेल्या 2 महिन्यापूर्वी मला इथं हडपसरमध्ये पुण्यामध्ये एका शाळेमध्ये बोलवलं होतं, पत्र्याची शाळा. माझं तर अगदी मी सांगतो ना, माझं असं हृदय असं बंद झाल्यासारखं वाटलं. अरे म्हटलं ही पत्र्याची शाळा आणि तुम्ही पुण्याला विद्येचं माहेरघर म्हणताय. इथं बोंबलायला खडू नाहीये, तिथं काय म्हणतात त्याला वाचनालय नाहीये. अरे कसा हा देश पुढे जाईल. मग त्या विद्यार्थ्यांना मी तिथं सांगितलं, म्हटलं बाळांनो तुम्हाला आम्हाला जिथे जिथे संधी मिळते तिथे आम्ही बाबासाहेबांचं काय सांगतो की बाबासाहेब जेव्हा अमेरिकेत त्यांना पाठवलं होतं सयाजीरावांनी आणि त्यांना इकडं आपल्या कोल्हापूरच्या राजाने इंग्लंडला पाठवलं होतं, तर येताना ते काय घेऊन आले, सगळी पुस्तके बॉक्स घेऊन आले. आणि आत्ताचे राजकारणी जे जात आहेत ते काय घेऊन येतात, कोणी डोलच आणतो, कोणी लिपस्टिकच आणतोय, कोणी आयब्रोज आणतोय. अरे काय चाललंय काय ह्या देशामध्ये. आणि त्या मुलांना मी काय सांगितलं की बघा बाबासाहेबच अशी व्यक्ती का महान झाली, तर त्यांनी एका मांडीवरती 18 तास अभ्यास केला. मी म्हटलं तुम्हाला चॅलेंज देतो, तुमच्यापैकी जर कोणी 9 तास जरी अभ्यास केला तर माझी एक महिन्याची पेन्शन द्यायला तयार आहे. असा हा विचार घेऊन आम्ही नवीन पिढी घडवायचा प्रयत्न करतोय. आणि पाण्यावरती ऑफकोर्स आम्ही महात्मा ज्योतिबा फुलेंचं नाव देऊन आम्ही ते हे पाणी चळवळ सुरू केलेलीच आहे. आणि शिवरायांचा तर आपल्या सगळ्यांना आशीर्वाद आहे, कारण त्यांना आपला हा देश सुजलाम सुफलाम करायचा आहे. आणि जे आपल्याला कविता म्हणजे आपलं जे पूर्वीचं राष्ट्रगीत आहे 47चं पहिलं, वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम, ती कवी कल्पना इतकी सुंदर आहे. 1875 मध्ये जेव्हा बंकिमचंद्रांनी ही कविता लिहिली तर त्यांची कल्पना अशी आहे की आता डिटेलमध्ये जात नाही, पण त्याचा मध्यार्थ हाच आहे की आपण वंदन करू या मातीला. आणि मलय म्हणजे काय, मलय म्हणजे चंदन. आपल्याकडे चंदनाचे पर्वत आहेत, म्हणजे आंध्र असेल, कर्नाटक असेल, तामिळनाडू असेल. तर कवी कल्पना अशी आहे की जेव्हा समुद्रावरून थंड वारे येतील त्यावेळेला हा सुगंध घेऊन पूर्ण आपल्या देशावरती दरवळेल. आणि त्यावेळेला खाली काय पाहिजे, भाईचारा, इमानदारी, सच्चाई, किसी के घर को ताला ना हो, दूध की नद्या बहनी चाहिए, असा हा ती संकल्पना आहे. आणि ते आपल्याला करायचं आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला अण्णा आता पुढचं बोलतीलच, पण आपल्याला आपण सगळेजण आपण ह्या पक्षामध्ये का जातोय, तर तिथं काहीतरी विजन आहे, काहीतरी स्टेटमेंट आहे. तिथं कुणाची खुर्ची कोणी उडायला बसलेलं नाहीये, तिथं सगळे योगदान द्यायला आहेत. आता जाधव साहेबांनी फार सुंदर अप्रतिम बोलले, त्याच्या अगोदर आमचे गोविंद पण फार बोलले आणि तुम्ही पण मगाशी सांगितलं. तर सांगायचा उद्देश काय की आपल्याला हा देश घडवायचा आहे. आणि घडवायचं म्हणजे काय की सर्वसामान्य माणसाला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे, शेवटच्या व्यक्तीला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे आणि त्याचे चांगले दिवस यायला पाहिजे. जसं 1835 मध्ये मॅकॉले, मी त्याला लॉर्ड म्हणत नाही, मॅकॉले काय लिहितो राणीला पत्र, तो म्हणतो ये देश इतना सुंदर है, यहाँ हर दिन हर घर दिवाली है, ये सोने की चिड़िया है, यहाँ 7 लाख गुरुकुल है, जहाँ जिथं 40 विद्यांचा अभ्यास शिकवला जातो, इथं महाविद्यालय आहेत. अरे हार्वर्ड तर हे 1666च्या नंतर आले, हे युरोपमधले. 1812 पर्यंत युरोपमध्ये शाळा नव्हत्या. आपल्याकडे तर हजारो वर्षापूर्वी महाविद्यालय होती. मग ते राणी काय म्हणते, इनके शास्त्रों में मिलावट करो वगैरे वगैरे. तो आवडतं हे 18 मॅकॉले, मी त्याला लॉर्ड म्हणत नाही, मॅकॉले काय लिहितो राणीला पत्र, तो म्हणतो ये देश इतना सुंदर है, यहाँ हर दिन हर घर दिवाली है, ये सोने की चिड़िया है, यहाँ 7 लाख गुरुकुल है, जहाँ जिथं 40 विद्यांचा अभ्यास शिकवला जातो, इथं महाविद्यालय आहेत. अरे हार्वर्ड तर हे 1666च्या नंतर आले, हे युरोपमधले. 1812 पर्यंत युरोपमध्ये शाळा नव्हत्या. आपल्याकडे तर हजारो वर्षापूर्वी महाविद्यालय होती. मग ते राणी काय म्हणते, इनके शास्त्रों में मिलावट करो वगैरे वगैरे. तो विषय मी जास्त बोलत नाही, पण आपल्याला जे करायचं आहे तर ह्या देशाला
त्यावेळेला जसं मॅकॅलोने सांगितलं की सुंदर सुदृढ करायचं आहे, हर घर दिवाळी होनी चाहिए, आणि ती आपली संकल्पना आहे. आणि आमच्या तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा हाच विचार आहे की सबके घर में दिवाळी होनी चाहिए, हर दिन दिवाळी होनी चाहिए. तर त्याच्यापेक्षा जास्त मी बोलत नाही. आपल्याला अण्णांचे विचार ऐकायचे आहेत आणि तदनंतर आपल्याला पुस्तक आणि एक काय म्हणतात त्याला दुपट्टा नाही ते अंगात. तर मी अण्णांना विनंती करतो की अण्णा आपण 1-2 शब्द बोलावे.